संस्कृती जर अनमोल ठेवा म्हणून जर ती आपल्याला ठेवायची असेल तर ती संस्कृती भाषा जर नसेल तर ती संस्कृती राहू शकते. संस्कृतीची उपजत ही वेगवेगळ्या माध्यमातून होते, परंतु संस्कृतीचा प्रसार हा भाषेच्या माध्यमातून सर्वात जास्त होतो. मला असं वाटतं की आज आपल्या देशासमोरचा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, प्रत्येक राज्याची भाषा, प्रत्येक राज्याला असणारी एक वैविध्यता ही कशी टिकवता येईल. आणि तो जर विचार केला तर मला वाटतं गोव्याची हे वैशिष्ट्य टिकवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे. ही खरं म्हणजे माझ्या दृष्टीने चंद्रकांत केळींना वाहिलेली श्रद्धांजली आहे. निसर्ग ही गोव्याची सगळ्यात मोठा ठेवा आहे. आणि आज गोव्यातल्या लोकांचा तुम्ही सांगितलं विविध उपजीविकेची साधनं, पर्यटन, मच्छीमारी, शेती, बागायती या सारी गोष्टी ह्या निसर्ग अवलंबून आहे. निसर्ग आहे म्हणून या लोकांचं जीवन चालू आहे. आणि म्हणून गोव्याचा निसर्ग टिकवणं हे खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. हे जर आपण केलं तर आपल्याला खरोखर पुढच्या पिढीला गोवा काय होत आहे बघण्यासाठी म्युझियममध्ये जावं लागणार. आपल्याला इथे जिवंत गोवा आपल्याला दिसला पाहिजे. तो ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी करण्याची गरज आहे.